अरे कुणी रे तुमचा घात केला? तुझा अन्न तुला हात मारतो, उठ तरी. तुझा अन्न आलाय बघ. वाशी अंबाळा पाणी घेऊन येतोय. घे बाळा. ही अवस्था झाली कशी रे? तारणारा हा श्रेष्ठ असतो. आणि आपले मामाजी देवासारखे धावून आले. म्हणूनच आपले प्राण वाचले. अगं, मला तुमच्याशिवाय या जगात दुसरा आहे तरी कोण ग? अगं, तो नार्या नालायक निघाला. पण हे सर्व घडलं कसं? अहो, याला जबाबदार तो आपला नार्याच आहे. हो, त्यांनीच आमच्यावर मारेकरी पाठवून आमचं संपूर्ण तेच झाडून टाकलंय. हो बाबा, झाडून टाकलंय. आणि आमचा प्राण सुद्धा घेत असतो. पण देव धावून आला. नार्या, अरे लहानपणी जर मेला असतास तर हे आज दिवस बघायला मिळालं नसते रे. अरे जेव्हा तुला टायफॉइड झालं तेव्हा या माते समान माऊलीने तुला मुलाप्रमाणे त्यावर सांभाळले रे. आणि त्याचे उपकार तू फेडतो. आणि त्याच माऊलीचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो. अरे नार्या, त्या शिकलेल्या बायको भाई बायल वेळा झालाच रे तू. अरे कुठे फेडती रे पाप? यशोदा, अरे मला या जगात दीर्घकाळ जगावं असं वाटत नाही रे. या तुमच्या शरीरावरच्या वेदना पाहून माझं अंतःकरण कसं पडेल? या जगात मला जगण्याची इच्छा नाही. अरे सुनबाई, मला माफ करा. तुमच्या हातानेच या म्हातारा बाबाला अग्नी द्या. अरे जास्त दीर्घकाळ जगण्याची माझी इच्छा नाही रे.
आता पायात पडली बेडी आता पायात पडली बेडी आता पायात पडली बेडी आता पायात पडली बेडी झाली संसाराची होळी झाली संसाराची होळी झाली संसाराची होळी झाली संसाराची होळी झाली संसाराची होळी